धार्मिक ग्रंथानुसार अयोध्या हे भगवान श्रीराम यांचे जन्मस्थान मानले जाते। गेल्या वर्षी 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे रामलालाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती। आज पहिला वर्धापन दिन आहे। त्याच अनुषंगाने नाशिकच्या सातपूर परिसरातील शिवाजीनगर शिवशक्ती चौक या ठिकाणी 31 फूट भव्य असा श्रीरामाचा देखावा लाईट शो या ठिकाणी ठेवून श्रीराम मंदिराचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी श्रीरामाची आरती प्रमुख मान्यवर नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे, महानगर प्रमुख बंटी तिगणे, संपर्क प्रमुख राजू अण्णा लवटे, कालीचरण महाराज महेश हिरे, माजी नगरसेवक भागवत आरोटे, रवींद्र देवरे यांच्या हस्ते संपन्न झाली। त्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। जय श्रीराम। आज अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली होती आणि 22 जानेवारी हा वर्धापन दिन पहिला आपण साजरा करत आहोत। आज आपल्या परिसरातील सामाजिक कार्यात धडाडीने पुढे असलेले अक्काजी पवार आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी सगळ्यांनी मिळून आज इथे आरतीचं आयोजन केलं। इथे उपस्थित असलेले महानगरचे प्रमुख बंटीदादा तिगणे, त्याचबरोबर लवट्याप्पा, सुधाकरजी जाधव, कालीचरण महाराज आणि विजय माळी, सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व या परिसरातील सर्व माझे नागरिक बंधू आणि भगिनींनो, सगळ्यांना नमस्कार। 22 जानेवारी हे आपल्याला आठवलं तरी आपल्याला राष्ट्रीय दिवाळी आपण साजरी केली होती। आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी प्रत्येक घरी अक्षता देऊन प्रत्येकाने अयोध्येला प्राणप्रतिष्ठेला सहभागी व्हा असं प्रत्येकाला निमंत्रण दिलेलं होतं आणि आपण सर्वजण जणू काही अयोध्येतच आहोत अशा प्रकारे आपण इथे अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा होताना इथे आपण राष्ट्रीय दिवाळी साजरी केलेली होती। खरं तर 500 वर्षांची आपली सगळ्यांची प्रतीक्षा होती की अयोध्येमध्ये राम मूर्ती बसली पाहिजे, परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पुढाकार घेतला आणि आज इथे अयोध्येत अतिशय भव्य असा राम मंदिर साकारलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा असं आज अयोध्येत राम मंदिर तयार झालेलं आहे। आपले भारतवासी अनेक भारतवासियांनी तिथे भेट देऊन रामलल्लांचं दर्शन घेतलेलं आहे। काशी, प्रयाग आणि अयोध्या अशी अनेक जण तिथे जाऊन भेट देतात आणि दर्शन घेतात। त्यामुळे आजचा हा पहिला वर्धापन अतिशय जोरदारपणे आपल्या अक्काजी पवार यांनी साजरा केला, त्याबद्दल त्यांचं खूप मनापासून कौतुक करते आणि आपण प्रत्येकाने रामामध्ये जे सद्गुण होते ते प्रत्येकाने आपण अंगीकारले पाहिजे। एक उत्तम राजा, एक उत्तम दक्ष, या परिसरातले 10 तोंडाचे रावण झाले पाहिजे। ठीक आहे, आपण प्रत्येकाचा रामाच्या अंगी असलेले सद्गुण प्रत्येकाने अंगीकारून आपलंही जीवन राममय करावं एवढंच या निमित्ताने सांगते। सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देते। जय श्रीराम। सर्व मित्र परिवार यांच्या वतीने येथे जे काही
अयोध्येमध्ये का रामलल्लाला 1 वर्ष पूर्ण झाले, त्यानिमित्त वर्धापन दिनानिमित्त आज इथे जो काही कार्यक्रम आयोजित केला आहे त्यासाठी आपण सर्व उपस्थित आपल्या सगळ्यांच्या, आपल्या लाडक्या भगिनी व आपल्या आमदार माननीय सीमाताई हिरे, महेश भाऊ हिरे, आपले शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख, आमचे मार्गदर्शक राजू अण्णा लवटे, महेश भाऊ हिरे, तसेच जे काही आपल्या कालीचरणजी महाराज जे खास आपल्या गुवाहाटीवरून चालले आहेत त्यांचं सुद्धा मी सगळ्यांच्या वतीने ते आभार व्यक्त करतो व उपस्थित सर्वच आमचे टोलामोलाचे पदाधिकारी सर्वजण ते उपस्थित झाले. समोर उपस्थित सर्व मान्यवर, आपण जे काही आमच्या हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं ते मागच्या 1 वर्षापूर्वी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी ते पूर्ण केलं आहे. 1 वर्षापूर्वी त्यांच्या हस्ते अयोध्येमध्ये रामलल्लाची पूजा झाली आहे. त्या वर्षपूर्तीनिमित्त आज आमच्या शिवसैनिकांनी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जो काही ते कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानतो. व आज आपण गंगेवर सुद्धा आकाश राणेंनी ते कार्यक्रम ठेवला होता. आम्ही त्याला विनंती केली होती की तुम्ही सुद्धा काळाराम मंदिर आणि गंगेवर आरती आपण ठेवली तिथं या, पण तो ऑलरेडी मला सगळं नियोजन सगळं होर्डिंग लावून झालंय. तर आम्ही त्याला म्हणतो तुमचं करा, आम्ही निश्चित तो कार्यक्रम झाला का सगळे पदाधिकारी इथं येऊ. आत्ताच आमचे युवा सेना विस्तारक योगेशजी बेलदार, दिगंबरजी नाडे, मनीषजी गेले, नयनजी सेजवा सर्वच शिवसैनिक ते सुद्धा आले, त्यांचं सुद्धा स्वागत करतो. व आपण सर्वजण खूप वेळ वाट पाहिली त्याबद्दल सीमाताई असतील सर्व आमच्या सगळ्यांच्या वतीने आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि श्री प्रभू रामचंद्राच्या कृपेने कुठली कमी कसली आपल्याला कधी पडणार नाही अशी श्रीरामप्रभूंची प्रार्थना करतो. तसेच आमचे सहकारी मित्र करणजी गायकर हे सुद्धा इथे उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा आभार मानतो. आणि यानंतर आपल्या सगळ्यांना सीमाताई आपलं मार्गदर्शन. सर्व नागरिकांचं अभिनंदन. आणि हा कार्यक्रम आयोजित करणारे आकाश भाऊ आणि त्यांचा परिवार सर्व या सगळ्यांचे अभिनंदन, या सर्वांचं अभिनंदन. गंगापूर पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्तालय औरंगाबाद, पोलीस आयुक्तालय नाशिक शहर तसेच गंगापूर पोलीस स्टेशनच्या वतीने सगळ्यांना आश्वासित करू इच्छितो की गंगापूर पोलीस आपल्या सेवेकरता सतत तत्पर आहे. तरीही बरेच वेळा आम्हाला एक गोष्ट जाणवते की इमर्जन्सी नंबर जो आहे 112 112 याच्याविषयी अवेअरनेस पाहिजे तेवढा नाही. जेव्हा आपण आपत्कालीन स्थिती येते तेव्हा 112 हा नंबर डायल करा आणि त्वरित अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये आपल्यापर्यंत पोलिसांची मदत येईल. वेळ कोणतीही असेल तर या बाबतीत एक लक्षात करून घ्या. त्याच्यानंतरची गोष्ट अशी आहे की पोलीस स्टेशनलाही कोणाला कुठल्याही परिस्थितीतला माणूस असून बिलकुल बिनधास्त या. कधी काही अडचण पडली तिथे आपल्या संख्येचं निरसन नाही झालं तर माझ्या कॅबिनमध्ये डायरेक्ट या. सगळ्यांना मी व्यवस्थित करेन आणि योग्य तो प्रतिसाद देईन एवढं आश्वासन देऊ ही माझी. जय श्रीराम. आज अयोध्येतील मंदिराला 1 वर्ष पूर्ण होत आहे. नाशिक शहरात नव्हे तर जगभरात हा राम मंदिराचा जो काही कार्यक्रम आहे, आज गोदा आरती झाली आणि त्या गोदा आरतीनंतर आज या शिवाजीनगरमध्ये आकाशभाऊ पवार यांनी जो रामाचं जे दर्शन घडवलं या परिसरातील लोकांना, मी खरंच त्यांचं आभार मानतो की एवढी प्रचंड अशी रामाची मूर्ती नाशिक शहरामध्ये नव्हे तर कुठेही मी पाहिली नसेल. आणि आकाशभाऊ नेहमीच असे कार्यक्रम घेत असतात. त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम. सातपूर शिवाजीनगर भव्य राम मंदिराचा पहिला वर्धापन दिन आपण भव्य थाटामाटात साजरा केला. 31 फुटाचा श्रीरामांचा देखाव आपण नागरिकांना दाखवणं, भव्य भंडारा आणि भव्य लाईट शो आपण शिवाजीनगरातल्या नागरिकांसाठी राम वर्धापन दिनाच्या पहिल्या वर्षासाठी म्हणजे पहिला वर्धापन दिन आपण थाटामाटात साजरा केला. आणि आमच्या प्रभागातल्या सगळ्या नागरिकांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल सगळ्या नागरिकांचे हार्दिक अभिनंदन. कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आमच्या पक्षाचे महानगर प्रमुख बंटी भाऊ तितमे व संपर्क प्रमुख अण्णा लवटे अण्णा, त्याच्यानंतर नाशिक पश्चिमच्या आमदार
सीमाताई हिरे व आमच्या सातपूरचे बुलंद तोप रवी भाऊ देवरे, सागर भाऊ बोलसे, त्याच्यानंतर आमच्या शिवशक्ती चौकातल्या सिद्धिविनायक मित्र मंडळाचे सगळे पदाधिकारी, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो कार्यक्रमाची शोभा वाढवलं. आणि सगळे राम भक्त प्रभाग क्रमांक 9 मधल्या सगळ्या राम भक्तांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याच्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार. सातपूर शिवाजीनगर येथे भव्य राम मंदिराचा पहिला वर्धापन दिन आपण भव्य थाटामाटात साजरा केला. 31 फुटाचा श्रीरामांचा देखाव आपण नागरिकांना दाखवणं, भव्य भंडारा आणि भव्य लाईट शो आपण शिवाजीनगरातल्या नागरिकांसाठी राम वर्धापन दिनाच्या पहिल्या वर्षासाठी म्हणजे पहिला वर्धापन दिन आपण थाटामाटात साजरा केला. आणि आमच्या प्रभागातल्या सगळ्या नागरिकांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल सगळ्या नागरिकांचे हार्दिक अभिनंदन. कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आमच्या पक्षाचे महानगर प्रमुख बंटी भाऊ तितमे व संपर्क प्रमुख अण्णा लवटे अण्णा, त्याच्यानंतर नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे व आमच्या सातपूरचे बुलंद तोप रवी भाऊ देवरे, सागर भाऊ बोलसे, त्याच्यानंतर आमच्या शिवशक्ती चौकातल्या सिद्धिविनायक मित्र मंडळाचे सगळे पदाधिकारी, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो कार्यक्रमाची शोभा वाढवलं. आणि सगळे राम भक्त प्रभाग क्रमांक 9 मधल्या सगळ्या राम भक्तांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याच्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार. दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जुमडे साहेब, चावा संघटनेचे अध्यक्ष करण गायकर, किशोर बरू, कल्पेश खांडेकर, सुजित पवार, विक्की जाधव, सागर खाडे, सागर बोरसे, सुनील माळी तसेच महायुती पदाधिकारी तसेच प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शिंदे गटाचे पश्चिम विधानसभा समन्वयक आकाश पवार यांनी केले होते. लोकशाही न्यूजसाठी बंटी आडा, सातपूर.